अफजल खानाशी कसा प्रसंग घडणार आहे याची कल्पना कुणालाच करता येत नव्हती. पण जो काही प्रसंग होणार आहे त्यात काहीही घडो, विजय, पराजय वा मृत्यू, तरीही कोणीही हाती घेतलेलं स्वराज्याचं काम थांबवू नये, हाच महाराजांचा आपल्या जीवलगांना कळकळीचा आदेश होता. त्याप्रमाणे प्रसंगानंतरच्या साऱ्या योजना महाराजांनी आधीच निश्चित केलेल्या होत्या. महाराजांचे शब्द आहेत, आम्हास काही दगाफटका झाला तरी नेताजी पालकरांच्या हाताखाली तुम्ही सर्व झुंजत राहा. गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला असंच सांगितलं आहे नाही? कर्मण्येवाधिकारस्य. दिनांक 10 नोव्हेंबर 1659 गुरुवार या दिवशी तो प्रसंग घडणार होता. नेमका कसा ते विधात्यालाच माहीत. पण स्वराज्याचा राजा आणि प्रत्येक सैनिक ठरल्याप्रमाणे आपापल्या जबाबदारीत गर्क होता. या दिवशी पहाटेपर्यंत सर्व सरदार आणि मावळे आपापल्या ठरलेल्या मोर्चावरती टपून बसले होते. महाराजांनी यथासांग श्रींची पूजा केली. कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट राज्योपाध्ये यांनी पूजामंत्र म्हटले. महाराजांनी पूजा केली होय, पण संपूर्ण योजना दक्षतापूर्वक आखून रेखून सिद्ध केल्यानंतर ते पूजेस बसले होते. एखादा विद्यार्थी पूर्ण अभ्यास केल्यानंतर वडीलधाऱ्यांचा नमस्कारपूर्वक आशीर्वाद घेतो तसे, म्हणजेच महाराज तपश्चर्या करणारे होते, नवस करणारे नव्हते. नवस करणारे लोक देवाशी कॉन्ट्रॅक्ट करतात. माझं अमुक काम होऊ दे म्हणजे देवा मी तुझ्याकरता तमुक करीन. अन अजूनपर्यंत शिवाजी महाराजांच्या बद्दल ऐतिहासिक विश्वसनीय कागदपत्रात कोणत्याही कामाकरता किंवा हेतूकरता महाराजांनी कोणत्याही देवदेवतेला नवस केल्याची एकही नोंद सापडलेली नाही. ते नवसबाज नव्हते. दुपार झाली. महाराज खानाच्या भेटीसाठी निघाले. जिवा महाला, सकपाळ, संभाजी कावजी कोंढाळकर, संभाजी करवर, सिद्धी इब्राहिम, येसाजी कंग वगैरे 10 जिवलग महाराजांचे सांगाती होते. तेच ठरले होते, तेच येणार होते. पण बाले किल्ल्यावरून उतरताना गडाच्या खालच्या परिसरात जे मावळी सैन्य ठेवले होते त्यांनी महाराजांना बाले किल्ल्याच्या पायऱ्या उतरून येताना पाहिलेच. या मावळ्यांचा किल्लेदार होता गोरखोजी काकडे. हे सारेच मावळे महाराजांना पाहून भारावले आणि त्यांना गराडा घालून म्हणू लागले, महाराज, तिथे खानाचे भेटीचे जागी धोका आहे, आम्हाला तुमच्या सांगाती घ्या. ठरलेल्या योजना जशाच्या तशा पार पडल्या पाहिजेत हा महाराजांचा कटाक्ष होता. कोवळ्या मायेच्या पोटी डाव बिघडणं योग्य नव्हतं. महाराज तरीही न रागावता त्यांना मायेनं म्हणाले, दादांनो, जे ठरले तेच येतील. आणि महाराज ठरल्याप्रमाणेच भेटीच्या जागी शामियानापाशी आले. सर्व बाबतीत महाराज अतिशय सावध होते, दक्ष होते. शामियानाच्या दाराशी महाराज पोहोचले. खानाने तंबूच्या बाहेर न येताच आताच महाराजांना म्हटले, तू अपनी हिम्मत बहादुरी की शेखी बधारता है, बेअदब से बुरी राह पर क्यों चलता है? मेरा माथत बन जा, अपनी सारी शेखी छोड़कर इस अफजाल खान को गले लगाओ. आणि खानाने महाराजांना मिठी मारली आणि क्षणातच त्यांनी महाराजांचे मस्तक आपल्या डावे बगले चोरात डाव्या हाताने करकचले आणि आपली कट्यार काढून महाराजांच्या कुशीवर तडाखून घाव घातला. तो घाव नुसताच खरखरला, कारीगार झाला नाही, कारण महाराजांच्या अंगात पोलादी चिलखत होते. त्याच्या हे लक्षात आले असावे, कारण त्याने लगेच दुसरा घाव घालण्याकरता कट्यार उगारली. पण तो घाव घालणार एवढ्यात महाराजांनी आपल्या डाव्या बाहीतील बिस्वा खानाच्या पोटात खुपसला. किंकाळी फुटली. दग्याने महाराजांचा घात करावयास आलेला खान स्वतःच गारद झाला. जर महाराज प्रत्येक निमिषाला सावध राहिले नसते तर तेच गारद झाले असते. हा साराच प्रसंग आता जगाला तपशीलवार माहीत आहे. या शामियानातील ती भेट म्हणजे हा प्रतापगड प्रकरणाचा सूर्यबिंबाप्रमाणे केंद्रबिंदू आहे. पण सूर्यबिंबाचे ते किरण जसे दूरवर पसरलेले असतात तसे या प्रकरणातील महाराजांच्या अलौकिक नेतृत्वाचे किरण दूरवर पसरलेले होते. त्याचा अभ्यास युवकांनी बारकाईने केला पाहिजे. महाराज गडावरून खानाच्या भेटीसाठी उतरले तेव्हा देवाला नमस्कार करून आणि तीर्थ घेऊन निघाले. त्याच वेळी वडीलधाऱ्या स्वराज्य सेवकांचा अतिशय आस्थापूर्वक सल्ला आणि निरोप घेऊन ते निघाले. कुलोपाध्यायाला त्यांनी आदरपूर्वक वंदन केले.
पण तंबूतील प्रत्यक्ष भेटीच्या त्या प्रसंगानंतर काही क्षणात खानाबरोबर आलेल्या त्याच्या वकिलाने म्हणजेच कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने खानाची तलवार उचलली आणि महाराजांच्यावर तो घाव घालण्यासाठी धावला. महाराज निमिषभरही बेसावध नव्हते. त्यांनी क्षणात त्या वकिलाचा घाव अडविला. महाराजांनी त्याला चांगल्या शब्दात कळकळीने बोलून घाव घालण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. खूप सांगितले तरीही त्याने महाराजावर 3 वेळा लागोपाठ घाव घातले. ते त्यांनी अडविले, उडवले. इतके सांगूनही कृष्णाजी भास्कर कुलकर्णी वकील ऐकत नाही असं पाहिल्यावर महाराजांच्या भवानीचा सपकन फटकारा फिरला आणि कुलकर्णी वकील ठार झाला. पाहिलंत, गडावरून निघताना महाराजांनी कुलोपाध्याय प्रभाकर भट्ट राज्योपाध्ये यांना सादर नमस्कार केला होता. कुलोपाध्यांचा तो आशीर्वाद राजाला होता, स्वराज्याला होता. महाराजांचं मन आणि मस्तक नम्रतेनं वंदन करीत होतं. पण भेटीच्या जागी राजावर म्हणजे स्वराज्यावर घाव घालणाऱ्या कृष्णाजी भास्करला ते ठार करीत होते. खानाच्या बाजूने आलेल्या सरदारात महाराजांचे एक चुलते भोसले होते, म्हणजे महाराजांचे ते काकाच. किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या युद्धात ते ठार झाले. महाराजांचा हुकूमच होता मावळ्यांना की जे झुंजतील त्यांना मारावे, जे शरण येतील त्यास मारू नये. भोसले काका त्यात ठार झाले. पाहिलं, महाराज आपल्या स्वतःच्या वकिलाला म्हणजेच पंताजी गोपीनाथ बोकील यांना आदराने काका म्हणत असत. त्यांना प्रेमाने आपल्या कुटुंबातीलच मानत असत. या प्रतापगड प्रकरणात महाराजांनी नंतर पंताजी काकांचा भरघोस सादर सप्रेम गौरव केला. महाराज आपल्या रक्ताच्या काकाला ठार मारित होते आणि मांडलेल्या काकांचा आदर करीत होते. खानाच्या वकिलाला ठार मारित होते आणि आपल्या कुलोपाध्यायाला नमस्कार करीत होते. महाराजांचा हाच स्वराज्य धर्म होता. यालाच म्हणतात महाराष्ट्र धर्म. विंचू देवाऱ्याशी आला, देवपूजा नावडे त्याला. तेथे पैजाऱ्याचे काम अधमाशी व्हावे अधम. हाच महाराजांचा धर्म होता. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.